धन्यवाद. आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. कसे हे आमचे युट्यूब फॅमिली, आमचे माता बहिणी, आमची आई साहेब कसे आहेत, आमचे बंधुराज कसे आहेत. मस्त असंच मस्त राहावा ह्या बहिणीचा सगळ्यांना आशीर्वाद आहे. आपल्या भावांना बहिणींना पहिलं आपल्या माताला, नंतर बहिणीला, नंतर भावाला, नंतर भावाच्या लेकरांना, नंतर भावजाईला आणि नंतर बहिणीच्या लेकरांना बहिणींना. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. मुलींनो, आपला इडो बघा जा, मस्त इडो असते आपला. आपला इडो काय असा तसा असतो का हो? मस्त आपला इडो भारी असते. मस्त छान छान बोलायचं, सुंदर बोलायचं, म्हणजे मग कसं मुलं बघतात, आपले भाऊ बी बघतात. पण टीप मारून बघ जाऊ नका हो माता बहिणींनो. टीप मारून बघितला ना इडो आपला फेल जात आहे. टीप मारून इडो बघ जाऊ नका. आणि इडो कसा मस्त इडो असते बघा. एक आमच्या मालकाचं सांगते मी तुम्हाला. आमचे मालक शिलाई काम करायचे, पूर्ण मार्केटमधली शिलाई काम करायचे, शोरूममधली. तर बघा, आमचे मालक माल द्यायला बी जायचे आणि घ्यायला बी जायचे. आणि ते म्हणायचे, अहो महात्माजी, तुम्ही नका चक्र मारू, तुमचे पाय दुखतेन. पण आमचे महात्माजी कधीच ऐकले नाही. म्हणायचे, नाही हो साहेब, नाही हो सर, अहो महात्माजी, तुमच्या दुकानमध्ये गर्दी असते. ते गर्दी बघून मला असं वाटतं की मी तुम्हाला माल तुमच्या दुकानमध्ये आणून देऊ. जाऊ द्या, मला तर मेहनत झाली तर झाली, पण तुमची नुकसान नाही व्हावा. माझे मालक असे बोलायचे. अहो लई दयाळू. मला रडाई आले मला त्यांच्या बाताचं. लई दयाळू. अहो त्यांना कोणी काय पण म्हणलं ना, कधीच राग नाही आला. आमच्या मालकाला कधीच राग नाही आला. असं कसं मी म्हणायचे, असं कसं हो? तुम्हाला कोणी बोललं तरी तुम्हाला रागच येत नाही. अहो कोणत्या मिट्टीचं बांधलं तुम्ही? मी म्हणायचे. मला रडायलाच येले. कोणत्या मिठीचं बांधलं हो तुम्ही? म्हणायचं, एका या काळ्या मातात मी पैदा झालोय, काळ्या मातात मी पैदा झालोय असं म्हणायचे. मी म्हणायचे, मला नका असं बोलू, नीट बोला. अगं बरोबर आहे ग, आपण काळ्या मातीतच पैदा झालो ना. आता घर आहे म्हणून काय झालं? घरं तर काळ्या मातीवरच झालेत ना घरं, आहे का नाही? हो म्हणलं, तुमची पण बात बरी या. परी शिलाई काम केलेले तुमचं होते 800-900 रुपये. तुम्ही 500 रुपये का घेतात? 600 रुपये का घेतात? अगं मी धागा लावलाय, मी कितीचा धागा लावलाय? मी धागा लावलाय फक्त 100 रुपयाचा धागा लावलाय. फक्त 100 रुपयाचा धागा लावलाय आणि बाकीचं खर्च 100 रुपये आला. म्हणजे मी खर्च केला बघा. म्हणायचे मी खर्च 200 रुपये केला, मला ते सामनेवाले 600 रुपये देतात. मग मी म्हणलं, 600 रुपये काय तुमच्या पदरात पडतात का हो? मी म्हणायचे, 600 रुपये काय तुमच्या पदरात पडतात का? मग माझ्या पदरात पडत नाही का 600? म्हणलं, कसे तुमच्या पदरात 600 रुपये पडतात सांगा. मग हे काय मी 600 रुपये आणले? अहो तुम्ही कमीत कमी 700-800 तर घ्या ना, म्हणजे मग तुम्हाला 500 रुपये मंजुरी भेटते. या मग कशी काय म्हणायचे, कशी काय? मी म्हणायचे, अहो बघा, 200 रुपयाचा धागा गेला, 200 रुपयाची तुमची मेहनत गेली का नाही? 200 रुपये तुम्हाला कमाई नको का? मी असं बोलायचे. तर म्हणायचे, अगं तू नाही का एखादी मोठी हॅपीसर पाहिजे होतीस. किती हिसाब लावती ग तू, किती हिसाब लावते तू? तर मग मी म्हणलं, अहो हिसाब तर लावायलाच पाहिजे हो. हिसाब कसं? हिसाब म्हणजे हिसाब. आता आपल्याला कोणाचं तर तुम्हाला नको,
तुम्हाला कुणाचंच नको. पर हिसाबाने तर पैसे घ्या ना. रोज उठून आपल्या दोघांचे भांडणं होतात. कशासाठी? मी म्हणते तुम्हाला 600 रुपये तुम्हाला दिले ना, तर मी 700 घ्या ना मागून. अगं 200 300 250 खर्च झाले, 700 कसं मागू? अहो तुमची मेहनत 300 250 200 तर नको का? तर म्हणायचे अगं मला आपल्या गुरुंना काय सांगितलंय, की आपली जर 300 200 रुपये खर्च झाला, 300 किंवा 200 आपला खर्च झाला, तर आपण 600 रुपये घ्यायचे. 600 रुपये का घ्यायचे? 200 रुपये आपली मंजुरी आणि 200 रुपये आपल्याला कमिशन. एवढं घेतो ना ग मी, आणि तू कशाला मला म्हणते ग? मला नको ग तसं म्हणायला जाऊ. मला तू कशाला पापात पडती? मला म्हणायचे की तू असं बोलून तू पण पापात पडती आणि मला पण पापात पाडती. तू असं नको बोलत जाऊ. बघा काय करायचं मग, कसं करायचं? मग त्यांचं माझं घडी लय आमच्या दोघांचे भांडणं व्हायचे. आणि मी नाही का त्यांना कसं पण बोलायचे ना, पण मला कधीच असं जोर लावून मला कधीच बोलले नाही, ओरडून मला कधीच बोलले नाही. आणि कधी मी जर एका दिवशी नाही बोलले तर मला झोपेतून उठवायचं. मला म्हणायचे उठ असं म्हणायचे. आणि मी म्हणायचे काय बाई हे माणूस कसा आहे ग, नुसतं मला रात्रीचं पण झोपू देत नाहीत. अहो मला झोपू द्या ना, मला रात्री तर झोपू द्या. नाही तू उठून बस असं करायचो. मी म्हणायचे बाई काय माणूस आहे, दिवसभर मेहनत करायची, रात्री पण झोपू देत नाहीत. मी असं म्हणायचे अगं उठ, तुझ्यापाशी एक काम आहे, तुला सप्राईट द्यायचंय. मला बोलता पण येणार. तर म्हणलं काय बाय, काय आणले माझ्यासाठी? म्हणले आणलं तर नाही मी काय, परी तुला एक गोड शब्द बोलायचा आहे. तर मी म्हणलं आता काय बोलणार आहेत बाई हे, माझ्याबरोबर काय गोड बोलणार आहेत? मी असं हसकाडून उठले आणि उठून बसले. सांगा आता काय काम आहे, सांगा काय काम आहे, सांगा. असे डोळे बंद करून सांगा काय काम आहे, सांगा. मी पण असं हलवून बोलायला लागले. म्हणते तर हां आता मला पटलं. म्हणलं काय झालं सांगा, पटलं काय झालं सांगा. तर आता तू माझ्यावर हुसकली ना, तर आता मला बरं वाटलं. तू दिवसभर मला काही बोललीच नाहीस. तर काय सांगा म्हणलं बाई, अहो कसा माणूस आहे तो तुम्ही. म्हणजे काय मी काय तुम्हाला बोलायलाच पाहिजे का? मी काय तुम्हाला बोलायलाच पाहिजे का? अहो कधीतरी असं वाटतं की नाही बोलावा, नाही हे करावा. कसं हो तुम्ही हेत म्हणलं, काय माणूस आहे तो तुम्ही. तुम्हाला माझा बोलायला राग येत नाही का? मी बोलायला तुम्हाला राग येत नाही का? म्हणले अगं तुझा काय राग धरू, मी दुनियाचा नाही राग धरत, तू तर माझी धर्मपत्नीस. मी तुझा काय राग धरू ग? तू तर माझं सगळं सहन करत आली जिंदगीभर. तू तरी मला हवसवस बोलतीस, पण मी तुला किती त्रास दिलेला होता ग. ते त्रास मी तुझा ते मी कधी फेडू? तू मला बोलत जा, मला तुझा काहीच राग नाही. तू ह्या घरासाठी वाटण ते केलंस, रात दिवस मेहनत केलीस, माझी सेवा केलीस, एवढे लेकरं सांभाळले, परिवार सांभाळलं, सगळ्यांना तू माझ्या घरात आलीस तर मदत केलीस, सगळ्यांचं तू चांगलं केलंस. अगं तुझ्यासारखा महान तर मी पण नाही आहे. तू किती केलंस, सगळ्यांचं केलंस, माझ्या घरच्यांचं केलंस, तुझ्यांचं केलंस, माझी सेवा केलीस, लेकरांची सेवा केलीस, लेकरं मोठं केले, एवढे लेकरं गुणी ठेवलेस, कधी लेकरं वाईट मार्गाला लागले नाही. पण लेकरं माझे आत्ताच का वाईट मार्गाला लागले सांगा की? आत्ताच माझे लेकरं का वाईट मार्गाला लागले? मी काय करणार, कशी करू मी आता? आत्ताच का झाले असे? एवढे भारी लेकरं होते, खालची पापणी वरी करत नव्हते, सगळे आजूबाजूवाले
म्हणायचे कसे लेकरं आहेत बाबा ह्या रंजनाचे लेकरं, किती भारी आहेत, खालची पापणी वरी करत नाहीत, असे कसे गुण लावले बाबा ह्या रंजनाने, असे मला म्हणायचे. कसं झालं हो वेगळंच. आणि अजून बी मला देवावर, परमेश्वरावर, कृष्णा भगवानावर अजून बी मला विश्वास आहे की माझे लेकरं खरंच जसा बाप राहत होता ना, भारी, 1 नंबर, इमानदार, अजून बी आपले मुलं नक्कीच चांगले होणार आहेत. मी तुम्हाला विश्वास देते. अर्ध्या रात्रीचं इडव करते मी, किती मिनटाचं झालं आहे ते पण मला माहीत नाही. अर्ध्या रात्रीचं मी इडव करायला लागले. मला हे बघा डोळे सुजलेत, माझे बघा डोळे सुजलेत. मी लय उशीर झाले जागी आहे, देवापुढंच रडते बघा. मी देवापुढं बसूनच रडायला लागले, लय उशीर झाले रडायला लागले मी. आणि आता पण मला रडायला यायला लागले, पण मी रडू आवरायला लागले. उगं इथं तर दिसते रडतानी आणि सामनेवाल्याला खराब वाटते या, म्हणून मी माझं हे बघा हुर्द भरून आलेले, माझं हुर्द भरून आलेले. मला लय रडाई यायले, पण मी रडू माझ्या मनामध्ये दबून ठेवलं आहे. आणि मी एवढी चांगल्या मनाची आहे ना, मला गोड बोललं ना, मी अंगावरले कपडे पण द्यासारखे आणि फाटकं घालणारी बाई आहे. आणि हे बघा माझ्या मनाला वळखा, सगळेजण माझ्या मनाला वळखा की मी कशी आहे आणि मी कशी नाही. मी माझा विचार मी कधीच केला नाही. सगळे दुसऱ्यांचे विचार करून सगळ्यांचं मी चांगलं केलेलं आहे. हात जोडून विनंती करते मी तुम्हाला सगळ्यांना की माझ्याबरोबर सगळेजण चांगले राहा. देव परमेश्वर सगळ्यांचं चांगलं करण. माझं एवढं मन पवित्र आहे ना, तुम्हाला मी कशी सांगू. माझं हे मन किती पवित्र आहे मी तुम्हाला कशी सांगू. मी काही जरी बोलत जरी असले ना, तरी मी हे बघा मोकळ्या मनाने बोलते. माझ्या मनामध्ये काहीच नाही असं. तुम्ही मला समजून घ्या. सगळ्याबद्दल माझ्या मनात एवढं प्रेम आहे ना, मी सगळ्यांची, माझ्या घरच्यांची जेवढी काळजी करते ना, सगळ्यांची माझ्या गणागोताची मी काळजी करते. अजून बी पहिली बी करत होते आणि इथून पुढे बी करणार आणि अजून बी करणार. पहिली बी करत होते, आत्ता बी करणार, नंतर बी करणार. सगळ्याची इज्जत करणार. कोणी माझ्यावर धावून बी आलं तरी मी त्याला अशी करून थांबणार, पण अशी करून जाणार नाही त्याच्यासमोर. मी हात जोडून सांगते सगळ्यांना. जरी माझ्याकडून जरी तुम्हाला वाटत असन की काय बोलत असन काय, पण मी कधीच कुणापाशी मी बोलत नाही. काय एखादा शब्द वळीला आलं तर त्याचा उत्तर मी दिलेला असन, पण त्याचा अर्थ लोक अलग करून दाखवतात. जे प्रेमाने राहतात ते फोडायला बघतात. म्हणून हे बघा हात जोडून विनंती करते मी सगळ्यांना की मी आत्ता माझ्याबद्दल सगळ्यांनी बोललेले आहेत. माझ्याबद्दल, माझ्या लेकराबाळाबद्दल सगळ्यांनी बोललेले आहेत, पण मी वर तोंड करून कधीच मी विचारलं नाही आहे. मी कधीच विचारलं नाही की असं का माझ्या लेकराबद्दल बोलताय, असं का माझ्याबद्दल बोलताय. मी कधीच विचारलं नाही आणि मी कधी विचारणार बी नाही. बरे माझ्यावर कोणी बी कडूकष्टी होऊ द्या, पण मी तुमच्यावर कधीच कडूकष्टी होणार नाही. तुम्ही माझ्यावर धावून बी आलात तर मी तुमच्या पुढं असं गाल देऊनच थांबणार आहे. वरमुंडी करून मी तुम्हाला कधीच बोलणार नाही. का तर मी जीव प्राण तुम्हाला लावलेला आहे आणि माझा जीव प्राण असाच राहणार आहे तुमच्यावर, असंच राहणार आहे. हे बघा कुणी पण असलं ना, हे बघा वाईट सांगणारे तर आपल्याला भरपूर असतात, पण ऐकणाराने हे बघा इकडून ऐकायचं आणि इकडं सोडून द्यायचं. असं केलं तरच आपले पुढं चालून सगळं चांगलं होतं. देव परमेश्वर सगळ्यांना आशीर्वाद देते आणि माझा पण हे बघा आशीर्वाद भरभरून हे बघा
माझ्या फॅमिलीला आहे ना तेवढं तुम्हाला बी आहे सगळ्यांना. माझ्या माता बहिणींनं माझं चुकलं असलं तर मला माफ करा. लय मोठा येडो झालेला आहे. मी तर सगळ्यांची याद करते अहो. परी आता माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटते काय नाही मला नाही माहिती. मी तर सगळ्यांची याद करते बघा. आता बघा 4 वाजत आल्यात रात्रीच्या, तरी पण हे बघा मी तुमच्याबरोबर बोलायला लागले. आणि तुम्ही काय करताय बघा, इडो माझा इडो चालू तर करतात, परी काय करताय तुम्ही असा चालू करताय इडो, असं पुढं 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 ढकलताय ना, तेव्हा तुम्हाला काहीच माझे शब्द कळत नाहीत. आणि मग काय ते पहिले बोललेले आहेत ना तुम्ही ते शब्द ऐकतात आणि लास्टचे शब्दच ऐकत नाहीत. त्यामुळं मग कसा गोंधळ होऊन जाते. म्हणून मुलींनो, कुणी पण असू द्या, माझ्या घरचे असू द्या बाहेरचे असू द्या माझे पाहुणे असू द्या, इडो माझा चालू केला ना पूर्ण इडो बघा जा. आणि नंतर तिथून पुढं तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही कमेंट करून सांगा जा. धन्यवाद.